नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्कॉलरशिप डबल अकॅडमी चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर पहा, आपण तुमचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयामध्ये जो पाठ क्रमांक 5 आहे, प्रसारण माध्यमे आणि इतिहास, हा चॅप्टर आपण अभ्यासला आहे। पहा, जवळपास आपला सर्व चॅप्टर अभ्यासून झालेला आहे, थोडासा पाठ बाकी आहे। तो राहिलेला भाग आज आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आपण आजच्या सेशन मध्ये स्वाध्यायाला म्हणजे तुमच्या धड्याखालचे जे प्रश्न आहेत स्वाध्याय देखील पाहून घेणार आहोत। ठीक आहे, अभ्यासणार आहोत। पहा, आपण प्रसार माध्यमाची ओळख यामध्ये आपण काय शिकलो, पहिल्यापासून प्रसार माध्यमाची ओळख कशी झाली, परत इतिहास काय होता प्रसार माध्यमाचा, प्रसार माध्यमे कोणते आहेत, तुमचे वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शक पाहिले, परत वर्तमानपत्रामध्ये कोणते वर्तमानपत्र कोणी सुरू केले, त्याची वैशिष्ट्य काय आहेत हे पाहिले। तसेच नंतर प्रसार माध्यमांची आवश्यकता काय आहे, परत इतिहास आणि प्रसार माध्यमांचं नातं काय आहे हे पाहिलं आपण। पहा, तर आपले हे सर्व पॉइंट अभ्यासून झालेले आहेत। आपण शेवटी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे हा पॉइंट अभ्यासत होतो। आपले फक्त खूप थोडासा पोर्शन बाकी आहे, तो पोर्शन आपण पाहून घेणार आहोत आणि नंतर आपण लगेचच आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत। ठीक आहे, पहा आपण कुठपर्यंत आलो होतो। पहा, मागच्या सेशन मध्ये आपला लास्ट पॉइंट काय होता मागच्या लेक्चरचा आपला, आठवत असेल तर पहा, दूरदर्शन आणि इतिहासाचे जवळचे नाते काय, हे याचा आपण बरोबर उत्तर पहा, याची माहिती संपूर्ण पाहिली होती आपण की दूरदर्शन आणि इतिहासाचं जवळचं नातं काय आहे। आज जर जे नवीन जॉईन होत असतील, ठीक आहे, त्यांनी आपले जे आतापर्यंत आपण जे 4 धडे कंप्लीट केले आहेत इतिहासाचे, आणि आपण काय केले, एक धडा संपला की लगेच त्याचा स्वाध्याय आपण लगेच अभ्यासला आहोत, नंतर सेकंड धड्याला सुरुवात केली आहे। मग जे आज नव्याने जॉईन झालेले आहेत त्यांनी पहा, आपल्या अकॅडमीच्या चॅनलवरती जावा आणि तिथं तुम्हाला सर्व लेक्चर्स अवेलेबल आहेत, सर्व लेक्चर्स पहा, अभ्यास करा, स्वाध्याय देखील सर्व आपण घेतलेले आहेत। ठीक आहे, चला तर पहा, आता आपला पुढचा पॉइंट पहा, राहिलेला पहा, आधुनिक काळात डिस्कवरी चॅनल तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे। ओके, पहा यांनी काय सांगितलंय, आधुनिक काळात डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री यासारख्या चॅनलचा काय झाला, यासारखे चॅनल पण उदयास आले, निर्माण झाले आणि या चॅनल वरून काय भेटतं आपल्याला, जगभरातील सर्व माहिती आपल्याला भेटते, उपलब्ध होते। आपण सर्वजणांना ती माहिती घर बसल्या मिळवता येते, आपल्याला जाणून घेता येते। ठीक आहे, पहा, मग त्यांनी काय सांगितलं, यासारख्या चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभराच्या इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला झालेला आहे, म्हणजे प्रेक्षकांना हे घर बसल्या ही माहिती सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे। ठीक आहे, पहा, त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घर बसल्या जाणून घेऊ शकतात। मी आत्ताच सांगितलं हे। या मालिका अधिक रंजक होण्यासाठी, म्हणजे या मालिका अधिक रंगून सांगण्यासाठी, यामध्ये आपल्याला अधिक रस वाढण्यासाठी काय केलं जातं, काही वेळा इतिहासातील निवडक भागाचे व्यक्तिरेखा माध्यमांमधून सादरीकरण केले जाते। म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं असलं तर शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांवरती देखील पहा, भरपूर मालिका अशा आपल्याला दूरदर्शनवर पाहायला भेटतात। त्यामध्ये काय करतात, व्यक्तिरेखा प्रत्येक म्हणजे एका मालिकेच्या स्वरूपातून आपल्या समोर शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवायचा तो एक प्रयत्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य काय आहे हे आपल्याला त्यातून सर्व त्यांची माहिती मिळते। ठीक आहे, हे झालं ह्याचं एक्झाम्पल। पहा आता उदाहरणार्थ, कर्तृत्ववान स्त्री पुरुष, खेळाडू, सेनानी इत्यादी, त्याशिवाय वास्तू असतील, किल्ले असतील, या साम्राज्याचे उद्यास्त, इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावर देखील मालिका लोक आवश्यक पाहतात, उत्सुकतेने पाहतात, लोक उत्सुकतेने पाहतात, त्यांना त्यामध्ये रस आहे। ठीक आहे, समजलं। आता भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात, ठीक आहे, तुम्ही जर पाठ्यपुस्तकामध्ये व्यवस्थित पाहिलं, तुम्ही प्रत्येक लेक्चरला मी सांगते आहे, पहा म्हणजे किती महत्त्वाचं आहे, जेव्हा तुम्ही अभ्यास करताल, जेव्हा लेक्चर बघत असताल, तेव्हा पाठ्यपुस्तक तुम्ही जवळ घेऊन बसणार आहेत, एक तुम्ही पेन किंवा पेन्सिल किंवा तुमच्याकडे हायलायटर असेल, तुम्ही काहीही घेऊन बसा। मी जे शब्द अंडरलाईन करते आहे मेन ते शब्द तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये देखील अधोरेखित करायचे आहे। ठीक आहे, चला आता भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन, कोणत्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली कोणती मालिका, एक खोज,
भारत एक खोज ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे। पहा, यांनी जर या मालिकेचं स्पेशल म्हणजे मालिका ही एवढं सांगितलं आहे, त्याचे वैशिष्ट्य वगैरे ते सांगतायत, म्हणजे हे किती महत्त्वाचं आहे पॉइंट हे तुम्हाला लक्षात येईल। हे तुम्हाला परीक्षेला देखील विचारलं जाऊ शकतं की मालिका कोणती जास्त काय प्रसारित झालेली मालिका कोणती होती दूरदर्शनवरील, त्याची वैशिष्ट्य काय। मग याच्यावर जरी तुम्हाला क्वेश्चन आला तरी तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे। मी सांगते तुम्हाला, पहा उत्तर कसं लिहायचं, ठीक आहे, सर्वांनी लक्ष द्या। आता या मालिकेविषयी आपल्याला माहिती पहा, पंडित नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका आहे। म्हणजे ही मालिका कोणत्या ग्रंथाच्या आधारावरून घेतली, तर डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो पंडित नेहरू यांचा ग्रंथ होता त्या ग्रंथावर आधारित ही मालिका होती। ओके, पहा, श्याम बेनेगल हे कोण आहेत, दिग्दर्शक आहेत। या मालिकेचे दिग्दर्शन कोणी केले, श्याम बेनेगल यांनी केलेलं आहे। या मालिकेने प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला आहे। म्हणजे यामध्ये काय मांडलेले आहे, तुमच्या प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत सर्व जो इतिहास आहे, सामाजिकरित्या असू द्या, राजकीयरित्या, आर्थिकरित्या, सांस्कृतिकरित्या, हा सर्व इतिहास या मालिकेमध्ये मांडलेला आहे, म्हणजे दाखवलेला आहे। ठीक आहे, संशोधन, सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली। सरस ठरली म्हणजे काय, या मालिकेमधून संशोधन म्हणजे सखोल संशोधन म्हणजे या मालिकेमध्ये त्यांनी बारीक सारीक सर्व गोष्टी बारकाईने आधी संशोधन केलेले आहेत आणि मगच त्या आपल्यापर्यंत योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत। तसेच सादरीकरण म्हणजे मालिकामध्ये सादरीकरण देखील महत्त्वाचं असतं। ठीक आहे, कोणत्याही गोष्टीत ते प्रेक्षकांपुढे मांडायचं कसं, तर त्यांनी उत्तमरित्या त्याचं सादरीकरण देखील केलेलं आहे, म्हणून ही मालिका सरस ठरली। म्हणजे ही मालिका काय झाली, म्हणजे जास्त फेमस झाली, प्रसिद्ध झाली। ठीक आहे, हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, तुर्क अफगाण आणि मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड आणि मुघल बादशाहाचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाज सुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्य संग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेल्या। पहा, हे सर्व पॉइंट तुमचे महत्त्वाचे आहे। एकंदरीतच काय तुमचा हा जो पॉइंट आहे, भारत एक खोज ही मालिका, ठीक आहे, हा पॉइंट खूप अत्यंत महत्त्वाचा आहे। ठीक आहे, तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, सो तुम्हाला याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे। मी तुम्हाला सांगते कसं लिहायचं, व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी। काय करायचं, तुम्हाला मालिका मग तुम्ही सांगायचं दूरदर्शनवर प्रसारित झालेली मालिका कोणती आहे जास्त, भारत एक खोज। मग ह्या मालिकेची वैशिष्ट्य काय आहेत पहा, तर ही मालिका पंडित नेहरू यांचा जो ग्रंथ आहे कोणता, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित मालिका आहे। त्याचं दिग्दर्शन कोणी केले, श्याम बेनेगल हे त्याचे दिग्दर्शक आहेत। आणि त्या मालिकेमध्ये काय सांगितले पहा, ती मालिका का प्रसिद्ध झाली, सखोल संशोधन आणि सादरीकरण या मालिकेमध्ये उत्तमरित्या त्यांनी दाखवलं आहे, केलेलं आहे। तसेच याशिवाय या मालिकेमध्ये याची वैशिष्ट्य काय आहेत, त्यांनी त्या मालिकेमध्ये हडप्पा संस्कृती असो, तुमचा वैदिक काळ असतो, रामायण महाभारतात आता अन्वयार्थ, मौर्य कालखंड असतो, मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड, मुघल बादशाहाचे तसेच योगदान, भक्ती चळवळी, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य असतो किंवा अनेक वेगवेगळ्या समाज सुधारणा ज्या चळवळी झाल्या, ह्या सर्वांची माहिती आपल्याला ह्या एकाच मालिकेतून मिळते। ठीक आहे, या सर्व मालिकेतून ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत। ही या मालिकेची वैशिष्ट्य आहे। समजलं सर्वांना? ओके, या मालिकेत नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत। कशाचा आधार घेतला या मालिकेत, नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार काय घेतलेला आहे, या घेत नेहरूंच्या जे रूपातील जे कलावंत आहेत रोशन सेठ यांनी याचा अन्वयार्थ सांगत असतात, म्हणजे यांनी ह्या गोष्टी मांडल्या। ठीक आहे, नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचे प्रभावी सादरीकरण यामुळेही ही मालिका जगभरात भारतभर वाखाणली गेली। म्हणजेच काय, वाखाणली गेली म्हणजेच काय, थोडक्यात जास्त लोकांनी त्याला प्रसिद्ध केले, म्हणजे जास्त लोकांपर्यंत ती सर्वत्र लोक बघू लागले। ही मालिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसारित झाली का, कारण पहा पहिल्यांदाच सांगितलं या मालिकेत काय, सखोल संशोधन
आणि काय सादरीकरण उत्तम होते. ठीक आहे, त्यामुळे काय झालं पहा. तसेच नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आणि प्रभावी जे सादरीकरण होतं यांचा काय योग जुळून आला. आणि हे जे सगळे वैशिष्ट्य आहेत त्याची मेन वैशिष्ट्य काय आहेत पहा. मी मेन वैशिष्ट्य सांगते या मालिकेचं. पहिलं म्हणजे सखोल संशोधन. ठीक आहे, तुमचा दुसरं वैशिष्ट्य असेल सादरीकरण आणि तिसरं तुमचं वैशिष्ट्य कोणतं आहे. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन. ठीक आहे, तुमचे सखोल संशोधन, सादरीकरण आणि दृष्टिकोन या 3 वैशिष्ट्ये ह्या मालिकेची प्रमुख आहेत पहा. याच्यामुळे काय झालेलं आहे, ही मालिका भारतभर वाखाणली गेली. म्हणजे सर्वत्र ही मालिका सर्वांना समजली, प्रसारित झाली, जास्तीत जास्त लोकांनी ही मालिका बघितली. ठीक आहे, चला तर पहा, अजूनही कोणी ऍडमिशन घ्यायचं बाकी असेल, राहिला असेल तर पहा, लवकरात लवकर सर्वांनी ऍडमिशन घेऊन टाका. आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये सध्या 10वीच्या ऍडमिशन चालू आहेत, बॅचेसचे ऍडमिशन चालू आहेत. पहा, याची तुमच्याकडून अपेक्षित प्रश्नसंच देखील सोडवून घेतले जातील. तसेच बेसिक पासून तयारी सर्व करून घेतली जातील. म्हणजे तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस पण, तुम्हाला टॉपिक तर सगळे शिकवलेच जातील, पण बोर्ड एक्झाम साठी जे महत्त्वाचं आहे तुमची प्रॅक्टिस असो, तुमचे मॉडेल क्वेश्चन पेपर असो, तुमचे मागील बोर्ड एक्झामचे झालेले क्वेश्चन पेपर, हे गोष्टी तुमच्याकडून म्हणजे ह्या सर्व गोष्टी शिकवल्या जातील तुम्हाला. म्हणजे तुमची सर्व बेसिक पासून देखील तयारी करून घेतली जाईल. आणि मेन म्हणजे लेक्चर अनलिमिटेड, तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. तुमचं एखादं लेक्चर मिस झालं तरी तुम्ही नंतर ते रेकॉर्डेड लेक्चर पाहू शकता. म्हणजे तुमचं लेक्चर कोणतं मिस होणार नाही. तुम्ही किती पण वेळा, अनलिमिटेड वेळा म्हटलं तर तुम्ही किती वेळा एखादा टॉपिक तुम्हाला समजला नाही वारंवार, तर तुम्ही वारंवार त्याचा प्रॅक्टिस करून तो टॉपिक तुम्ही तुमचा बेस्ट टॉपिक देखील एखादा बनवू शकता. ठीक आहे, तुम्हाला नंबर दिलेला आहे कोणता, 80 10 45 77 60 या नंबरवरती कॉल करा आणि लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन टाका. मयुरी 10 कुपन कोड यूज करा. कुपन कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला 10% काय भेटेल, डिस्काउंट देखील भेटून जाईल. समजलं सर्वांना. तर पहा, इथं आपला जो तुमचा धडा होता प्रसार माध्यमे आणि इतिहास, हा धडा आपला इथे संपलेला आहे. आता आपण लगेचच या धड्याचे जे स्वाध्याय आहे, तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये बघितलं तर पाठ्यपुस्तकाखालील जे स्वाध्याय आहे, प्रश्न आहेत, ते आता आपण अभ्यासायला सुरुवात करूया. ठीक आहे, पहा, जे न्यू कमर असेल, ज्यांनी आत्ताच बॅचेस जॉईन केलेल्या असतील, ठीक आहे, तर त्यांना मी एकदा सांगू इच्छिते की जे आपले आधीचे 4 धडे झालेले आहेत ते धडे एकदा तुम्ही पाहून घ्या. ओके, त्या धड्यांचा अभ्यास करा. त्या धड्याखालचे पण देखील स्वाध्याय देखील आपण सर्व अभ्यासलेले आहेत. आतापर्यंत आपले 4 धडे कंप्लीट झालेले आहेत आणि 4 धड्यांखालचे स्वाध्याय देखील आपण तेव्हा अभ्यासले आहेत. 5वा धडा आपला आज कंप्लीट झाला, त्याचे आपण स्वाध्याय पाहूयात. पहा, पहिला प्रश्न तुमचा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ओके, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र यांनी सुरू केले. म्हणजे आता कोणी सुरू केले मला सांगा. जेम्स ऑगस्टस हिकी, सर जॉन मार्शल, ॲलन ह्यूम, बाळशास्त्री जांभेकर, हे त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत. ठीक आहे, आपण पहा चॅप्टर मध्ये व्यवस्थित, चॅप्टर जेव्हा सुरू होता आपला, ठीक आहे, जेव्हा मी चॅप्टर शिकवला तेव्हा मी तुम्हाला एक एक लाईन व्यवस्थित एक्सप्लेन केलेली आहे. काय काय इम्पॉर्टंट होतं हे देखील मी तुम्हाला हायलायटरनी अंडरलाईन करायला लावलं होतं, अधोरेखित करायला लावलं होतं. ठीक आहे, म्हणजे आता तरी तुम्हाला समजलं का मी जे अधोरेखित करायला होते ते किती महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या आधी तुम्ही पुस्तक सर्वच वाचत बसणार आहे का? एवढा टाइम असतो का आपल्याकडे? अजिबात नसतो. मग तुम्ही व्यवस्थित जे अंडरलाईन करायला लावले ते मेन मुद्दे जरी वाचून गेलात ना तरी तुम्हाला व्यवस्थित पेपर लिहिता येईल, तुम्हाला सर्व गोष्टी आठवतील, तुम्हाला पेपर सोपा जाईल. ओके, पहा आता भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? पहा, जेम्स ऑगस्ट हिकी यांनी हे वर्तमानपत्र सुरू केले होते. हा आपला पॉइंट पहिल्यांदाच आपण पाहिला होता. प्रसार माध्यमेमध्ये पहिलंच प्रसार माध्यम आपण कोणतं पाहिलं होतं, अभ्यासलं होतं? तुमचं वर्तमानपत्र हे आपण पहिलं प्रसार माध्यम
अभ्यासलं होतं, त्यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये सांगितले भारतातील पहिले इंग्रज वर्तमानपत्र जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सुरू केले. ठीक आहे. सेकंड पहा आता, दूरदर्शन हे डॅश डॅश माध्यम आहे. दृक माध्यम, श्राव्य माध्यम, दृक श्राव्य का मुद्रित माध्यम. पहा, प्रसार माध्यमे किती आहेत? 3 आहेत. तुमचं वर्तमानपत्र, आकाशवाणी आणि दूरदर्शन. वर्तमानपत्रामध्ये काय करू शकतो आपण बातमी फक्त जी आलेली आहे छापून ती वाचू शकतो. आकाशवाणीवरती काय करू शकतो आपण? फक्त ते श्राव्य माध्यम आहे, ते आकाशवाणीवर फक्त आपण ऐकू शकतो. ठीक आहे. पण तुमचं जे दूरदर्शन आहे हे माध्यम कसं आहे, यामध्ये तुम्ही वाचू म्हणजे पाहूही शकता आणि ऐकूही शकता. म्हणजे हे तुमचं कसं माध्यम आहे पहा, दृक श्राव्य माध्यम आहे. समजलं सर्वांना? चला नेक्स्ट पहा, तुम्हाला जर चॅप्टर वगैरे मी जे शिकवते आहे ते व्यवस्थित वाटत असेल, तुम्हाला समजत असेल, तर सर्वांनी आपल्या लेक्चरला लाईक करा. जास्तीत जास्त तुमचे जे विद्यार्थी मित्र वगैरे बाकीचे आहेत त्यांच्या सोबत पण लेक्चर शेअर करत चला, जेणेकरून बाकीच्यांना देखील माहिती होईल आपल्या सेशन बद्दल. ठीक आहे. आणि अजूनही कोणी जर चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे. पहा आता, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. आता इथं काय दिलंय? प्रभाकर, आचार्य प्रके अत्रे, दर्पण बाळशास्त्री जांभेकर, दीनबंधू कृष्णराव भालेकर आणि लास्ट जोडी दिली केसरी बाळ गंगाधर टिळक. याच्यावरून तुम्ही जर व्यवस्थित चॅप्टर अभ्यासला, ठीक आहे, आज ज्यांनी जे रेग्युलर आहेत त्यांना समजून जाईल. जे आज नव्याने जॉईन झालेले आहेत त्यांनी आधी चॅप्टर देखील पाहून घ्या. ठीक आहे. चॅप्टर पाहिल्यावर तुम्हाला अधिक सोपं सुलभ तुम्हाला समजेल. ठीक आहे. पहा आता, यामध्ये त्यांनी काय दिलेले आहे, तुमचा पहिला गट त्यांनी कशी जोडी दिलेली आहे. इथं काय दिलेले आहे त्यांनी? वर्तमानपत्रांचं नाव, वर्तमानपत्राचे नाव दिले. ठीक आहे. आणि ते कोणी सुरू केले, इथं काय दिलंय? कोणी सुरू केले. म्हणजे कोणी सुरू केले हे वर्तमानपत्र ते दिले त्यांनी. ठीक आहे. म्हणजे ते व्यक्ती दिल्यात ह्यांनी. थोडक्यात काय दिल्यात? इथं व्यक्ती दिल्यात की कोणी वर्तमानपत्र सुरू केलं. ठीक आहे. मला सांगा, प्रभाकर वर्तमानपत्र कोणी सुरू केलं? ओके. दर्पण बाळशास्त्री जांभेकर, दीनबंधू कृष्णराव भालेकर आणि केसरी बाळ गंगाधर टिळक. ठीक आहे. ठीक आहे. पहा, तर यामध्ये पहा, तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर केसरी हे तुम्हाला माहिती आहे, हे कॉमन आहे. केसरी हे वर्तमानपत्र बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केले, हे तर सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे. आता पहा, दर्पण दीनबंधू जरी नवीन, दर्पण पण सर्वांच्या जवळच आहे. पहा, बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. ठीक आहे. दीनबंधू पण पहा, तुम्ही जर व्यवस्थित पाठ अभ्यासला, तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असणार आहे, लगेचच चेक करा की दीनबंधू हे कृष्णराव भालेकर यांनी केले का. तुम्हाला समजून जाईल दीनबंधू देखील कृष्णराव भालेराव यांनी सुरू केलेला आहे. पहा, पण प्रभाकर हे आचार्य प्रके अत्रे यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे का? तर नाहीये. मग आता ही चुकीची जोडी आहे तुमची पहिली. मग आता काय करायचं? परीक्षेत लिहायचं. परीक्षेत कसं लिहायचं? तुम्हाला परीक्षेत व्यवस्थित तुमची मांडणी देखील उत्तराची असली पाहिजे. तुम्ही काय करणार आहे? तुमचं कसं लिहिणार? चुकीची जोडी. इथं तुमचं सोल्युशन म्हणजे उत्तर. ठीक आहे. नीट लिहून देते तुम्हाला. इथं समजा तुमचं उत्तर, इथं तुमचं उत्तर सुरू होते. मग पहिल्यांदा लिहायचं तुम्ही चुकीची जोडी असा पॉइंट लिहायचा. ठीक आहे. त्याच्या पुढे डॅश करायचा. मग लिहायचं प्रभाकर. कोणती चुकीची जोडी आहे? प्रभाकर आचार्य प्रके अत्रे हे लिहायचं. ठीक आहे. नंतर परत काय करायचं? नंतर लिहायचं चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करायची. मग लिहायचं बरोबर जोडी लिहायची. बरोबर जोडी दुरुस्ती केलेली. बरोबर जोडी लिहा किंवा दुरुस्त केलेली जोडी लिहा. मग प्रभाकर हे कोणी केलेलं आहे? व्यवस्थित पाठ्यपुस्तकामध्ये पहा, तुम्हाला समजेल.
ही तुमची बरोबर जोडी आहे. प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं आहे. समजलं? असं तुमचं म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित एक्सप्लेन केलं तर पर्यवेक्षक जो चेक करणार आहे तुमचा पेपर त्याला काही त्रास पडणार नाही, त्याला इझिली समजणार आहे की हा विद्यार्थ्याला तर सर्व गोष्टी व्यवस्थित माहिती आहेत, तो तुम्हाला इझिली मार्क देऊन टाकेल. ठीक आहे, चला आता नेक्स्ट पहा. टिपा लिहा. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. पहा, मी जेव्हा पाठ शिकवत होते तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं हे जे पॉइंट आहेत यामध्ये जे सांगितलं होतं की कोणकोणते महत्त्वाचे पॉइंट आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्तमानपत्राची आवश्यकता का, म्हणजे तुमच्या प्रसार माध्यमांचा इतिहास, प्रसार माध्यमांची आवश्यकता का आहे, तसेच वर्तमानपत्रांचा स्वातंत्र्य संग्रामातील जे कार्य आहे याच्यावर तुम्हाला टिपा लिहू येऊ शकते. पहा आता, स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रे हे लोकांमध्ये माहिती आणि ज्ञान पोहोचवण्याचे पहिले माध्यम बनले. हे तुम्ही पहिला पॉइंट लिहिणार. नंतर याने लोकांमध्ये सामाजिक राष्ट्रीय प्रबोधन घडवून आणले आणि जुलमी ब्रिटिश राजवटी विरुद्ध त्यांनी काय केले, संघटित केले. हा तुम्ही सेकंड पॉइंट लिहिणार. ठीक आहे, ओके. थर्ड पॉइंट पहा तुमचा, लोकजागृती व लोकशिक्षण केले. भारतीय संस्कृतीची आणि इतिहासाची थोरवी वर्णन केली. सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. समजलं? हे जसे पॉइंट दिलेले आहेत तसे पॉइंट लिहा, तुम्हाला योग्य ते मार्क देखील भेटतील. व्यवस्थित धडा अभ्यासला असेल तर तुम्हाला हा प्रश्न काहीच अवघड जाणार नाही लिहायला. ओके, पहा तसेच काय केलं, नेक्स्ट पाश्चात्य याच्यामध्येच लिहा. जर प्रश्न मोठा आलाय, टिपा लिहा, जर तुम्ही 2 मार्काला आला तर 4 पॉइंट लिहिले तरी खूप झाले. ठीक आहे, पण पहा टिपा लिहा जर तुमचं जास्त मार्काला आलं तर काय करणार तुम्ही, नेक्स्ट पॉइंट तुम्हाला सर्व मी डिटेल मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, प्रश्नाला जितके मार्क आहेत त्याच्या स्वरूपाने त्याचा संदर्भ घेऊनच तुम्हाला उत्तर लिहायचे, किती लिहायचे. ठीक आहे, 2 मार्काला जर प्रश्न असेल तर तुम्ही खूप पॉइंट लिहून पण उपयोग नाही. ठीक आहे, पहा जर 2 मार्काला प्रश्न आला, कसं सांगते तुम्हाला, एक शॉर्ट मध्ये सांगते, 2 मार्काला प्रश्न आला तर ऍटलिस्ट कमीत कमी तुमचे 4 पॉइंट हे आलेच पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त आले तर अधिक उत्तम, 5-6 पॉइंट. पण 2 मार्काला प्रश्न आला तर 4 पॉइंट तुम्ही लिहिलेच पाहिजे. ओके, चला आता नेक्स्ट पहा. पाश्चात्य विद्या समाज प्रबोधनाचे कार्य पण केले त्यांनी. कुठल्या काळात पहा, स्वातंत्र्य संग्रामातील ही कार्य आहेत वर्तमानपत्राच्या. आणि शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाज सुधारक नेते आणि संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले वर्तमानपत्राद्वारे. दर्पण या वृत्तपत्रामध्ये काय, याचं वैशिष्ट्य काय पहा, आपण वैशिष्ट्यामध्ये पाहिलं होतं. दर्पण या वृत्तपत्राने हिंदू विधवांचे पुनर्विवाह, भारतावर रशियन आक्रमणाचा धोका इत्यादी काही ऐतिहासिक घटनांबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आणि लोकांना जागरूक केले. पहा तसेच 1857च्या भारतीय स्वातंत्र्य युद्धादरम्यान घडलेल्या घटनांवर ज्ञानोदया या ज्ञानोदयांनी प्रकाश टाकला. म्हणजे ज्ञानोदय हे वर्तमानपत्र आहे, याच्यामधून आपल्याला कुठली माहिती कळली, भारतीय स्वातंत्र्य युद्धादरम्यान घडलेल्या घटनांची कळली. समजलं? नेक्स्ट पहा आता टिपा लिहामध्ये दुसरं, प्रसार माध्यमांची आवश्यकता. प्रसार माध्यमे का महत्वाचे आहेत हे मी तुम्हाला जेव्हा चॅप्टर चालू होता तेव्हा सांगितलं होतं. हा प्रश्न तुम्हाला नक्कीच येणार आहे आणि हा प्रश्न तुमच्या स्वाध्यायामध्ये आहे हे देखील तुम्हाला सांगितलं होतं. पहा आता, प्रसार माध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती आपल्याला क्षणार्धात मिळते. जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते, अधिक जवळ आले. बरोबर आहे. माहितीचा मुक्त प्रवाह समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यमाची गरज आहे. बरोबर आहे. पहा तुम्हाला माहिती आहे, आता आताच्या काळात तर, पहिल्या काळात तर एवढं नव्हतं. आताच्या काळात सोशल मीडिया वगैरे आहे, तुमचे मोबाईल आहेत. पहिल्या काळात मोबाईल नसताना काय व्हायचं पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एखादा जरी मेसेज म्हणजे एखादा जरी कोणाला काय सांगायचं असेल तर पत्राचं सुविधा होती. ठीक आहे, आपलं पोस्ट ऑफिस होतं. मग त्याच्या पण जर तोच मेसेज जायला म्हणजे पत्र तिथपर्यंत पोहोचायला, परत आपल्याला रिप्लाय यायला, ठीक आहे, तिकडून पण आपल्याला काहीतरी संदेश देणार, यात कितीतरी दिवस लागायचे. ठीक आहे, आता असं आहे का, आपण काय करतो, लगेच व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती मेसेज टाकतो, क्षणार्धात तुमचा मेसेज पलीकडे येते, लगेच तुम्हाला रिप्लाय पण येतो. पहा म्हणजे जग किती जवळ आले. ठीक आहे, आपल्या टेक्नॉलॉजीचं इतकं, विद्यार्थी मित्रांनो टेक्नॉलॉजी आजकाल इतकी वाढली आहे ना की आपल्याला पहा क्षणार्धात तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यातील कुठलीही माहिती घर बसल्या भेटते. बरोबर आहे, तेच त्यांनी सांगितले. पहा
प्रसार माध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात, माहितीची देवाणघेवाण होते, अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो। प्रसार माध्यमांद्वारे मनोरंजन होते तुमचे, तसेच शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण दुर्मीण भागापर्यंत पोहोचवली जाते। पहा आता ग्रामीण भाग पण सुधारलेला आहे, कशामुळे? प्रसार माध्यमांमुळे। कारण पहा पहिल्यांदा पहा सर्वांपर्यंत काय प्रसार माध्यमे नव्हते, त्याच्यामुळे एखादी घटना किंवा काही गोष्ट असेल घडली असेल ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेळ लागायचा, ठीक आहे। तसेच पहा पहिल्या काळात तर काय करायचं, संदेश वगैरे हे जे सार्वजनिक ठिकाणे असतील त्या ठिकाणी कागद चिकटवून ठेवायचे आणि नंतर ते एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशी सर्वांपर्यंत माहिती पोहोचायची, ठीक आहे। पण पहा आता जे प्रसार माध्यमे आले त्यांच्यामुळे काय झालं, शैक्षणिक असेल व्यावसायिक असेल प्रगतीसाठी आवश्यक जी माहिती असेल ते आपले जे ग्रामीण हे दुर्गम भाग आहेत त्या लोकांपर्यंत पण अशी पटकन पोहोचते, भागापर्यंत पोहोचवली जाते पटकन, ठीक आहे। प्रसार माध्यमांमुळे लोकशाही पहा काय झाली आहे, पहा प्रसार माध्यमांमुळे लोकशाही पण काय झाली, सुदृढ होण्यास काय होते, मदत झालेली आहे, ठीक आहे। म्हणून प्रसार माध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत, समजलं? चला नेक्स्ट पहा। त्याआधी पहा मी आता सांगितलं ज्यांना बॅचेस घ्यायचे आहेत लवकर जॉईन करून घ्या, ठीक आहे। कुपन कोड यूज करा जेणेकरून तुम्हाला 10% डिस्काउंट देखील भेटेल बॅचेसवर, ओके। पहा आता प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे, आपला हा धड्याचा शेवटचा पॉइंट होता, ठीक आहे। व्यवसायिक संबंधित क्षेत्रे पहा वृत्तपत्रात अग्रलेख विविध काय काय असतं, पहा वृत्तपत्रात अग्रलेख विविध सदरे लेख लिहिणारे लेखक संपादक हवे असतात। हे कुठलं प्रसार माध्यम, आता पहा प्रसार माध्यमाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे म्हणलेत ते, मग ह्या पॉइंट मध्ये ह्या तुमच्या उत्तरामध्ये काय काय येणार, तुमची जी प्रसार माध्यमे आपण शिकलो तीन, पहिलं म्हणजे तुमचं वर्तमानपत्र, दुसरं म्हणजे आकाशवाणी आणि तिसरं दूरदर्शन, या तिन्ही प्रसार माध्यमाशी संबंधित क्षेत्र यामध्ये तुमचे समावेश असणार आहे या उत्तरात पहा। मग पहिलं वृत्तपत्र कुठं कुठं असतं पहा, वृत्तपत्रासाठी कशाची आवश्यकता असते, अग्रलेख विविध सदरे लेख लिहिणारे लेखक संपादक यांची आवश्यकता असते, बातम्या जमा करणारे वार्ताहर यांची पण आवश्यकता असते, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते, इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार तंत्रज्ञ निवेदक असेल यांची आपल्याला गरज लागते, बरोबर आहे। या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे जे लेख असतील कार्यक्रम चर्चा या इतिहासाशी संबंधित असल्यास समजा पहा समजा हे जे कार्यक्रम घेतले जातात, ठीक आहे, हे जे कार्यक्रम घेतले जातात किंवा लेख घेतले जातात जी चर्चा होते, जर ही चर्चा आपल्या इतिहासावर जर आधारित असेल तर बरोबर आहे ना, इतिहासावर जर आधारित असेल तर आपल्याला आधीचा सर्व इतिहास माहिती असणे गरजेचं आहे, ठीक आहे। ही तर साधी गोष्ट आहे। मग इतिहास माहिती असणे म्हणजे संपूर्ण इतिहास माहिती पाहिजे त्याला, मग त्यासाठी जे इतिहास तज्ञ असेल त्यांची आवश्यकता लागणार आहे, तेच त्यांनी सांगितले, त्यासाठी इतिहास तज्ञांचीही गरज असते, ओके। पहा आता पुढचा प्रश्न पहा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, काय सांगितलं त्यांनी, पुढील विधाने आपली सकारण स्पष्ट करा, ओके। पहा प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते, तर त्यांनी कारण विचारले की का करून घ्यावे लागते। जेव्हा मी पाठ तुम्हाला शिकवत होते तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं, पहा आजकाल काय होतं सोशल मीडियावर एक जण काहीतरी मेसेज टाकणार, ठीक आहे, मग तो मेसेज जो मेसेज असेल तो सर्वांपर्यंत पोहोचतो आणि आजकाल क्षणार्धात सर्वांपर्यंत एखादी बातमी पोहोचते, मग ते टाकलेली बातमी सत्य आहे का असत्य आहे का, खरी आहे का खोटी आहे का, हे आपल्याला तपासून घ्यावंच लागतं, बरोबर आहे ना। याचा एक्झाम्पल देखील त्यांनी सांगितलं होतं, पहा जर्मनीतील पहा स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या पहा रोजनिशा प्रसिद्ध केल्या आणि पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याची सिद्ध केली, ओके। म्हणून पहा प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते, कारण लोक काय करतात खोट्या बातम्या देखील छापतात, खोट्या बातम्या देखील सर्वत्र पोहोचवतात, त्यामुळे काय होतं सर्व लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, आपल्याला खरे खोटे काय तपासून घेणे आवश्यक झाले आहे, ओके। कारण पहा पहिला पॉइंट पहा, आता तुम्हाला एवढं सगळं मी समजून सांगितलं,
तरी एकदा उत्तर वाचते मी. प्रसार माध्यमांद्वारे आपल्या समोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते हा मुद्दा महत्वाचा आहे. पहा पॉइंट. ही माहिती देणाऱ्या प्रसार माध्यमांचा हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक जणे आवश्यक असते. प्रसार माध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हेही त्या माहिती दडलेले असतात. ठीक आहे. आणि हे तुम्ही उदाहरण सांगितले, मी आत्ताच एक्सप्लेन केलं. या सर्व गोष्टींमुळे काय आपल्याला जी सोशल मीडियावर माहिती आपण बघतो ती चिकित्सक त्याचे आकलन करून घेणं महत्त्वाचं आहे. ती बातमी खरी खोटी आहे का हे तपासणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पहा, पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा मध्ये दुसरा पहा तुमचं विधान, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. का पडते बरं सांगाल का कुणी? पहा काय सांगितले त्यांनी, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. ओके. तर पहा आता का गरज पडते. आपण जेव्हा पाठ शिकवत होतो तेव्हा देखील मी इन डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलं आहे. पहा मी जे पाठामध्ये सांगितलं आहे की एक क्वेश्चन येऊ शकतात ते बऱ्यापैकी स्वाध्यायाच्या खाली तेच क्वेश्चन आहेत. सो एकदा पाठ ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आपले पाठ पाहून घ्या, चॅप्टर पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला इन डिटेल हा जो चॅप्टर आहे व्यवस्थित समजण्यास मदत होईल. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. बरोबर आहे. एखादी बातमी जर आपण पाहत असेल, ठीक आहे, आता समजा वर्तमानपत्रामध्ये मी एक उदाहरण देते. वर्तमानपत्रामध्ये काहीतरी आपण बातमी वाचली, ठीक आहे. आता त्या बातमीच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला त्या अगोदर त्या बातमीचा काही भूतकाळ आहे का, काही त्या बातमीसारखी एखादी बातमी छापून आली का, किंवा त्याच बातमीच्या अगोदर काही घडलेलं का, त्याचं काय आलेलं आहे का वर्तमानपत्रामध्ये अगोदर छापून, हे म्हणजे थोडक्यात काय त्या बातमीचा भूतकाळ आपल्याला जाणून घेणे, त्याचा तपास करणे आपल्यासाठी आवश्यक असतं. ठीक आहे. दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहित करून घ्याव्या लागतात. बरोबर आहे. वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात, पूर्णपणे इतिहासावर आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना आपल्याला समजतात, आपल्यापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत समजण्यास मदत होते. ठीक आहे. वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी असेल, ठीक आहे, त्यांना 50, 75, 100 वर्ष, 25 वर्ष पूर्ण झाले असतील. ठीक आहे. या निमित्ताने जे लेख येतात पहा, ते लेख वा विशेष पुरवण्या काढल्या जातात. ह्या का काढल्या जातात? कारण की त्यांनी जे कार्य केलेले आहे त्याबद्दल, त्या जे काही विशेष आहे, ज्याचा शताब्दी असेल, 50, 75 वर्ष ज्याच्यासाठी पूर्ण झाले असतील, त्याच्याबद्दल जे लेख काढलेले असतात, पुरवण्या काढल्या असतात, तर त्यांचा जो इतिहास आहे हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून हे लेख वगैरे हे ज्या पुरवण्या आहेत त्या काढल्या जातात. ठीक आहे. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. बरोबर आहे. आता पहा, हे जे लेख काढावे लागतात आपल्याला, पुरवण्या काढावे लागतात. मित्रांनो, आता ते काही मनाचं तर सांगू शकत नाही ना. आता ज्याच्याबद्दल लेख असेल, ज्या गोष्टीला 50, 75 शताब्दी झाले असेल, किंवा जे काही युद्ध घटना झालेले असतील त्याच्यावर आधारित लेख असणार तुमचे. ठीक आहे. मग ते लेख आपल्याला म्हणजे ते लेख छापायला, ते लेख बनवायला तुम्हाला आधी ते लेख तुम्हाला स्वतःला तर जाण त्या गोष्टी, जे युद्ध झालं, जी घटना घडून गेली, ते आपल्याला स्वतःला तर आधी माहित पाहिजे ना छापायच्या आधी. त्यासाठी काय लागतं आपल्याला, भूतकाळात जे घडून गेलेल्या आहेत त्या घटना ते आपल्याला माहिती असावे लागतं. म्हणजे त्या घटनेचा इतिहास आपल्याला माहित असणे गरजेचे असते. पहा, थोडक्यात काय, म्हणूनच वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. समजलं का गरज असते? आता चला नेक्स्ट पहा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. मधला तिसरा पहा, सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. का आहे पहा, सांगा. मगाशीच मी आपला एक्सरसाइज चालू असताना, स्वाध्याय चालू असताना दुसरा आपला रिकामी जागा होती की दूरदर्शन हे कसं माध्यम आहे, तुमचं दृक आणि श्राव्य माध्यम आहे. ओके. पहा, दूरदर्शन हे तुमचं दृक आणि श्राव्य माध्यम आहे. पहिल्यांदा प्रसार माध्यमांची जसं निर्मिती झाली तेव्हा आपलं प्रसार माध्यम पहिलं कोणतं होतं? वर्तमानपत्र होतं.
पण वर्तमानपत्रामधून मी मगाशीच सांगितलं तुम्ही फक्त छापील बातमी वाचू शकता, ठीक आहे। त्यानंतर आकाशवाणी निर्माण झाली, उदयास आली। आकाशवाणीवरती आपण फक्त घटना ऐकू शकतो, ठीक आहे, ते श्राव्य माध्यम झालं। नंतर आपले दूरदर्शन हे उदयास आलं, ठीक आहे। मग दूरदर्शनमुळे काय झालं, दृक आणि श्राव्य माध्यम आहे। दूरदर्शनद्वारे आपण घटना व्हिडिओ पाहू शकतो, तसेच पहा ती घटना पाहू शकतो आणि ऐकू देखील शकतो, ओके। अजून पहा काय सांगितलंय, दूरदर्शन हे दृक श्राव्य माध्यम आहे, हा तुमचा पॉइंट पहिला आलाच पाहिजे, ओके। आणि दृक श्राव्य माध्यमला तुम्ही अंडरलाईन करायचं, ओके। असल्याने ऐकत असलेल्या माहिती बरोबर त्या संबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात, म्हणजे व्हिडिओद्वारे देखील ते पाहायला भेटतं, यांनी सांगितले। दूरदर्शन म्हणजे काय आहे, मनोरंजनाचा एक प्रकारे खजिनाच आहे। यावरती काय करतो पहा, आपण चित्रपट पण पाहू शकतो, गाणी पण ऐकू शकतो, पाहू शकतो, ठीक आहे। अजून भरपूर विशेष कार्यक्रम वगैरे पण काही विशेष गोष्ट दिन असेल कुठला विशेष कार्यक्रम देखील लागतात, ठीक आहे। पहा सामाजिक समस्या, शैक्षणिक आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी असेल, चित्रपट असेल किंवा खेळ, अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून आपल्याला काय करतात, पाहायला मिळतात। पहा आधीच आपण सांगितलं, पहा हे जे प्रसार माध्यमे आहेत ना, त्यामुळे काय झालेलं आहे, जग खूप जवळ आल्यासारखं वाटत आहे, कारण घर बसल्या आपल्याला क्षणार्धात कोणतीही माहिती भेटते। आपल्याला जगातील कानाकोपऱ्यातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील आपल्याला माहिती आपण घर बसल्या मिळवू शकतो, अभ्यासू शकतो, कोणाच्या माध्यमातून, प्रसार माध्यमाच्या माध्यमातून, ठीक आहे। मग पहा त्यामुळे काय झालं, हे दूरदर्शन हे पण देखील एक प्रसार माध्यम आहे। त्यामुळे काय होतं पहा, तुम्ही मनोरंजन तुमचं क्षेत्र असू द्या, तुमच्या आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी असेल, तुमचे चित्रपट, खेळ, हे सर्व आपण काय घर बसल्या पाहू शकतो। या सर्वांची आपल्याला माहिती घर बसल्या मिळू शकते। आता मी एक एक्झाम्पल देते, तर तुमचा सर्वांचा फेवरेट असतं तुमचा खेळ कोणता, क्रिकेट। आता पहा तुमचा वर्ल्ड कप असो, IPL मॅच असो, तुम्ही सर्वजण तिथे जाऊनच पाहू शकता का, फक्त आपण घर बसल्या देखील मॅच पाहतोच ना आपल्या, ठीक आहे। त्याचप्रमाणे पहा हे त्यांनी सांगितले, दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून आपल्याला काय या सर्व गोष्टी माहीत पडतात, ओके, पाहू शकतो आपण। आज दूरदर्शनवर 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध असून नॅशनल जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, डिस्कवरी असेल, यांसारख्या वाहिन्यांद्वारे जगाचा इतिहास, भूगोल अगदी घर बसल्या जाणून घेणे शक्य झाले आहे, बरोबर आहे की नाही। आता जगभरातली माहिती पण आपल्याला, असं नाही की आपल्याला फक्त आपल्या भारत देशांतर्गतच माहिती आपल्याला दूरदर्शनवर कळते, आपल्याला जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती कळते। तसेच पहा यांनी उदाहरणं दिलेली आहेत काही चॅनलची, कोणती, तुमचा जिओग्राफी, नॅशनल जिओग्राफी चॅनल असेल, हिस्ट्री, डिस्कवरी यांसारख्या वाहिन्यांद्वारे पण आपल्याला जगाचा इतिहास, भूगोल हे आपल्याला घर बसल्या याची माहिती भेटते, ठीक आहे। पहा आता याशिवाय विविध पौराणिक व ऐतिहासिक मालिकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहेत, म्हणजे या मालिका प्रेक्षक बघतात, कोणत्या पौराणिक असेल, तुमचं रामायण असो, महाभारत असो, गणपतीच्या मालिका असो, किंवा कोणत्या किंवा एखादी तुमची रामायण, महाभारत झालं, ठीक आहे, किंवा शिवाजी महाराजांवरती एखादी मालिका असेल, छत्रपती शिवाजी महाराजांवर देखील भरपूर मालिका होऊन गेलेल्या आहेत। या मालिकांनी देखील काय प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळी जागा बनवली आहे, ठीक आहे। तसेच पहा खेळाडू असतील, नेते असतील, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टीवरील माहिती पट दूरदर्शनवर आपल्याला पाहायला भेटतो। म्हणून सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन हे अतिशय कसं माध्यम आहे, लोकप्रिय माध्यम आहे, म्हणजे या माध्यमांवर आपल्याला टोटल सर्वच गोष्टी पाहायला भेटतात, बरोबर आहे की नाही। या माध्यमावर आपल्याला मनोरंजन पण पाहायला भेटते, आपल्याला बातम्या देखील सर्व कळतात, जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती, त्याचा इतिहास देखील समजतो। म्हणजे दूरदर्शन ह्या एकाच माध्यमावर जर सर्व गोष्टी आपल्याला भेटतात, ठीक आहे, सर्व गोष्टी आपल्याला इथं दूरदर्शन एकाच माध्यमावरून जाणून घेऊ शकतो आपण, ठीक आहे। त्यामुळे काय आहे, सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय असे माध्यम बनले आहे, माध्यम आहे, समजलं। चला नेक्स्ट पहा आता पुढील उताराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची, ठीक आहे। पहा तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये वाचन करा, आकाशवाणी ह्या जो आकाशवाणी जे आपलं दुसरं
प्रसार माध्यम आहे जे आपण अभ्यासला आहे पहा, याचा एक पॅरेग्राफ दिलाय त्यांनी आणि त्याच्यावर आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत ते पाहून घेऊयात. यांनी काय सांगितलंय, आकाशवाणीचं स्वातंत्र्यपूर्व कालखंडात म्हणजे पहा, यांनी आपण जे पाहिले होते मुद्दे मी थोडक्यात सांगते आता, पण तुम्ही जेव्हा अभ्यास करताना हे लेक्चर रिवाइज करणार तेव्हा काय करायचं, तुम्ही हे सर्व व्यवस्थित उतारा वाचून घ्या, ठीक आहे, आणि नंतर प्रश्नांची उत्तरे. यात मी शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला. त्यांनी काय सांगितले, पहिल्यांदा जे नाव होतं 1924 मध्ये जे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी हे नाव होतं, त्याचे नामकरण नंतर कसे झाले होते पहा, इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस झालं आणि अगेन कितीला 8 जून मे बी है ना, हा बरोबर आहे, 8 जूनला याच कंपनीचं नामकरण ऑल इंडिया रेडिओ म्हणून झालं. तसेच हे कसं, माहिती आणि प्रसारणाच्या खात्यामध्ये याची नोंद झाली आकाशवाणीची, ठीक आहे. पाहता याने प्रश्न काय काय विचारलेत आपल्याला. पहिला प्रश्न आहे तुमचा, आकाशवाणीत कोणत्या खात्यांअंतर्गत येते. मी तो उत्तर लिहिते, ठीक आहे, उत्तर आहे म्हणून एक पॉइंट मेन्शन करते. मग पहिल्याचं तुमच्या उत्तर काय आहे पहा, पहिल्या प्रश्नाचं आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत येते. पहा तुम्हाला इथे समजून जाईल, पहा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. ओके, पहा यांनी सांगितलंच आहे तुम्हाला, भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचाच एक भाग बनले आहे. म्हणजेच माहिती व प्रसारण म्हणजेच आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत येते, माहिती व प्रसारण या खात्याअंतर्गत कोण येतं, आकाशवाणी येते, ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चन काय विचारलाय पहा आता तुमचा, IBC चे नामकरण काय झाले. पहा मी आत्ताच सांगितलं, IBC म्हणजे काय होतं पहा, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी, यालाच काय म्हणतात शॉर्ट मध्ये IBC. यांनी लिहिलंय पण पहा. मग IBCचं नामकरण कसं झाल्यानंतर ब्रिटिश काळात काय केलं पहा, ब्रिटिशच काळ पहा, ब्रिटिश काळात काय केलं ब्रिटिश सरकारने, इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस नाव केलं आणि अगेन त्याचं काय नामकरण झालं, ऑल इंडिया रेडिओ नामकरण झालं. आता मी इथं लिहित नाही सगळं, ठीक आहे, वेळेअभावी लिहित नाही, तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. नंतर काय झालं मी शॉर्ट मध्ये लिहिते, ISBS इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस, ठीक आहे. काय झालं याचं, आधी होतं IBC, नंतर त्याचं झालं इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस झालं आणि नंतर काय झालं, ऑल इंडिया रेडिओ झालं, AIR. कसं झालं पहा, ऑल इंडिया रेडिओ. असं काय झालंय ह्याचं पहा, नामकरण आहे हे. पहिल्यांदा होतं IBC, नंतर काय झालं ब्रिटिश सरकारने काय केलं, ISBS मध्ये नामकरण केलं आणि नंतर 8 जूनला काय झालं, स्वातंत्र्योत्तर झाल्यावर त्याचं AIR म्हणजे ऑल इंडिया रेडिओ हे नामकरण करण्यात आलं, ठीक आहे. हा झाला तुमचा सेकंड पॉइंट. आता थर्ड काय विचारलाय प्रश्न, विविध भारतीवरून किती भाषा व बोली भाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. पहा त्यांनी दिलेलं होतं, आपण जेव्हा चॅप्टर शिकलो तेव्हा देखील त्यांना आपण अभ्यासले. पहा मी ही तुम्हाला अंडरलाईन पण देखील करायला लावलं होतं. पहा विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवाद्वारे पहा 24 भाषा आणि बोलीभाषा किती 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. भाषा किती 24 आणि तुमचे काय तुमच्या बोली भाषा किती सांगितल्यात त्यांनी 146. समजलं. एकशे 146 सांगितले. ठीक आहे. नेक्स्ट काय आकाशवाणी हे नाव कसे पडले. पहा तुम्हाला माहिती आहे पंडित शर्मा जे होते पंडित शर्माच होते ना. मला एकदा चेक करू द्या. हे झाले का 146 24 भाषा 146 बोली भाषा. ठीक आहे. आकाशवाणी हे नाव कसं पडलं पहा कोणाच्या आदेशावरून पडलं. पहा ख्यातनाम कवी बरोबर आहे पंडित शर्मा.
नाव बरोबर होतं. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. पहा कोण? पंडित नरेंद्र शर्मा. कोण? पंडित नरेंद्र शर्मा यांच्या पहा माझ्या अक्षराकडे लक्ष नका देऊ, मला घाईघाईत फास्टली लिहावं लागतं. तुम्हाला समजलं? खूप झालं. ठीक आहे. पहा पंडित नरेंद्र शर्मा यांच्या आदेशानुसार आकाशवाणी हे नाव पडले. पहा ठीक आहे. आकाशवाणी हे नाव पडले. समजलं सर्वांना? चला नेक्स्ट पहा. नेक्स्ट आपल्याला काय सांगितले आहे, यांनी तो चार्ट आपल्याला दिला होता, तो आपल्याला त्यांनी व्यवस्थित लिहायला लावला होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन हे यांची सुरुवात कशी झाली, आपल्याला चार्ट त्यांनी भरायला लावला होता. पहा त्यात काय सांगितलं त्यांनी, वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन हे 3 पॉइंट दिलेत. आणि हे जे 3 प्रसार माध्यमे आपण शिकलो आहे ह्या पूर्ण धड्यामध्ये, त्याची सुरुवात कशी झाली पहा. सुरुवात म्हणजे पार्श्वभूमी काय होती, माहितीचे कार्यक्रमाचे स्वरूप, कोणते कार्यक्रम घेतले जातात, त्याची कार्य काय आहे, हे त्यांनी सर्व याच्यावरती सांगितलं आहे. पहा मी थोडक्यात सांगते. वर्तमानपत्राची सुरुवात कशी झाली पहा. हा तुम्ही चार्ट व्यवस्थित अभ्यासा. तुमचा अख्खा धडा, निम्मा धडा तर ह्यातच तुमचा कव्हर होतोय पहा अभ्यासायचा. ठीक आहे. सो चार्ट हा सर्वांनी तुम्ही हाताखालून गेला पाहिजे, तुम्ही लिहून काढा. ठीक आहे. पहा वर्तमानपत्र तुमचं जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सुरू केलं. पहा ठीक आहे. 29 जानेवारीला. ठीक आहे. पहा आकाशवाणीचं कुठं झालं, पहिली जी खाजगी एक केंद्र सुरू होतं. कोणतं? खाजगी रेडिओ केंद्र. 1924 साली चेन्नईला इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी हे पहिले खाजगी रेडिओ केंद्र सुरू झालं. ठीक आहे. ओके. नंतर त्याला आकाशवाणी नाव दिलं. आणि दूरदर्शन 15 सप्टेंबर रोजी भारतात प्रथम दिल्ली दूरदर्शन केंद्र येथे सुरू झालं. हे काय झालं, याची पार्श्वभूमी, सुरुवात कशी झाली हा पॉइंट झाला. आता काय सांगितलंय त्यांनी, माहितीचे काय सांगितलंय, माहितीचे म्हणजेच कार्यक्रमाचे स्वरूप, म्हणजे ज्या त्या प्रसार माध्यमामध्ये चे वैशिष्ट्य काय आहे, ते काय काय सांगतात, त्याचा भाग काय आहे, त्यांचा गाभा काय असतो. तर पहा वर्तमानपत्रात काय काय असतं, बातम्या असतात, लेख असतात, अग्रलेख असतात, परत लोकांची मतं देखील असतात, जाहिराती असतात. मी तुम्हाला सांगितलं. परत नोकरीची पण एखाद्या दिवशी जाहिरात काढतात. पहा विविध सदरे असतात. असे वृत्तपत्राचे स्वरूप असतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या वर्तमानपत्रामध्ये असतात. आता त्याचप्रमाणे आकाशवाणीत काय असतं, विविध मनोरंजनापर, माहितीपर, प्रबोधनपर, साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. ठीक आहे. आणि तुमच्या दूरदर्शनवरती दोन्ही पण असतात. पहा जगभराच्या घटना असतात, त्याच्यावर आपण पाहू शकतो. आत्ताच पाहिलं आपण चित्रपट, गाणी, नैसर्गिक ऐतिहासिक ठिकाणाची माहिती, मुलाखती इत्यादी कार्यक्रम याच्यावरती घेतले जातात. आता याची कार्य काय आहेत ते आपण पाहूयात. पहा वर्तमानपत्राची कार्य काय आहेत, दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे. रोज ते वर्तमानपत्र कसं रोज प्रसिद्ध होतं, मग रोजच्या जे दिवसभरातल्या बातम्या असतात ताज्या, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, वर्तमानपत्र करतो. ठीक आहे. तसेच काय त्यांनी सांगितलंय पहा, लोकजागृती करणे, लोकशिक्षण हे मुद्दे पण ही पण कार्य कोणाची, वर्तमानपत्राद्वारे हे देखील लोकांमध्ये जागृती देखील घडवून आणली जाते. लोकजागृतीसाठी महत्त्वाचं आहे. माहिती पुरवणे, लोकशाही बळकट करणे, अन्यायाला विरोध करून विकासात्मक कामांना प्रसिद्धी देणे. ठीक आहे. पहा आता आकाशवाणीची कार्य कोणती आहेत, विविध क्षेत्रातील बातम्या देणे, संगीत असेल, गीत, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमाद्वारे लोकांचं मनोरंजन करणे. हे कशात केलं जातं, आकाशवाणीद्वारे ही कार्य केली जातात. ठीक आहे. कार्यक्रमाद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण करणे हे देखील पहा हे महत्त्वाचं कार्य आहे. ठीक आहे आकाशवाणीचं. तसेच व्याख्यानाद्वारे, चर्चाद्वारे पर्यावरण, संस्कृती, संवर्धन विषय कार्यक्रम सादर केले जातात. हे जे पहा पहिले 2 तर मुद्दे महत्त्वाचेच आहेत, पण जर तुम्हाला परीक्षेला लिहायला आलं, तुम्हाला आठवलं नाही तरी हे जे 2 आहेत ना, तिसरा मुद्दा आणि चौथा मुद्दा हा तर तुमचा यामध्ये आलाच पाहिजे. या 2 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, समावेश करूनच घेतले पाहिजे तुम्ही. ठीक आहे. आता दूरदर्शनचं कार्य काय आहे पहा, मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती प्रक्षेपित करणे, म्हणजेच लोकांपर्यंत दैनंदिन ज्या घटना घडत असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवणे, लोकांचे मनोरंजन करणे, लोकशिक्षण करणे,
समाज उपयोगी पहा, समाज उपयोगी प्रसिद्धी देणे, सामाजिक समस्यांबाबत वाईट रूढी परंपरा याच्या बाबत समाज प्रबोधन करणे. म्हणजे आपल्या समाजात अजूनही काही वाईट रूढी परंपरा असतील तर त्या लोकांपर्यंत, सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या परंपरा कशा चुकीच्या आहेत याच्यामध्ये, या संदर्भात ते काय करतात, आपल्याला माहिती देतात, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतात आणि यामधून जे समाज प्रबोधनाचं कार्य देखील घडून येतं. ठीक आहे. चला याद्वारे पहा आज आपला जो पाठ आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास हा आपण पाठ देखील संपवला आणि त्यानंतर पहा आपण याच्या धड्याखालचे जे प्रश्न आहेत, स्वाध्याय आहेत, तो देखील आज आपण अभ्यासला आहे. ठीक आहे. मी अजून सांगते ऍडमिशन आपल्या इथे पहा, ऍडमिशन ओपन आहे तुमच्या 10वीच्या स्टँडर्ड म्हणजे 10वी इयत्तेचे ऍडमिशन आपल्या डबल ओ अकॅडमी वरती चालू आहेत सध्या. ज्याला नवीन बॅच म्हणजे ज्याला ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी लवकर घेऊन टाका. तुम्ही कुपन कोड यूज करा. मयुरी 10 जर तुम्ही कुपन कोड, तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर हा कुपन कोड यूज करा आणि तुम्हाला 10% डिस्काउंट देखील यावरती भेटून जाईल. ओके. याबाबत तुम्हाला काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला काही अडचणी आल्या असतील, तुमच्या कोणत्याही अडचणी असतील, तुमच्या अडचणी काय तुम्हाला ॲडमिशन बाबत असतील तर तुम्हाला नंबर दिलेला आहे हा 80 10 45 77 60 याच्याशी तुम्ही संपर्क साधा. तुमच्या आन्सर, तुमचे जे अडचणी असतील त्याला आम्ही योग्य ते तुम्हाला सोल्युशन तुम्हाला सुचवू. ठीक आहे. आजच्या भागात आपण इथेच थांबतो आहोत. उद्या आपण तुमचा जो पाठ क्रमांक 6 असेल तो अभ्यासायला सुरुवात करणार आहोत. पहा आतापर्यंत जे आपण पाठ पाहिलेले आहेत तुमचे आतापर्यंत कुठले 5 आपण तुमचे इतिहासाचे पाठ शिकलो आहोत. ते तुम्ही सर्व जे चॅप्टर आहेत ते व्यवस्थित अभ्यासा. त्यानंतर चॅप्टर अभ्यासला तुम्ही एक, ठीक आहे, मी तुम्हाला एक कसा अभ्यास करायचा सांगते. पहा तुम्ही एक चॅप्टर अभ्यासला, मग तो चॅप्टर अभ्यासल्यावर लगेच त्याचा स्वाध्याय देखील अभ्यासायचा. ठीक आहे. आणि तुम्ही दिवसभरात, तुम्हाला एक टेक्निक सांगते, दिवसभरात तुम्ही जेवढं काही वाचाल, जेवढी काही अभ्यास कराल त्याची कंपल्सरी रिव्हिजन तुम्ही संध्याकाळी तुमची झोपायच्या आधी झालीच पाहिजे. म्हणजे दिवसभराचं तुमच्या गोष्टी लक्षात राहतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त अभ्यास करत राहिला तर तुमचा पुढचं सगळं पाठ आणि मागचं सपाट असं होण्याची शक्यता दाट असते. त्याच्यामुळे जो अभ्यास करताल थोडाच अभ्यास करा पण त्याची रिव्हिजन नक्कीच करा. तुम्ही रोज 4 तास अभ्यास करता तर 2च तास करा आणि 2 तास तुम्ही रिव्हिजनला द्या की आपण काय काय आज शिकलो, काय काय आपण अभ्यास केला. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. थँक्यू सो मच.